महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राउंडवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला। राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख, राजकीय पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी पोलीस दलाच्या पथकाने आकर्षक संचलन करत राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली। त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत रत्नागिरी जिल्हा सर्वांगीण विकासाच्या दिशेने आघाडीवर असल्याचे नमूद केले। तसेच त्यांच्या हस्ते जनगणना नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। मंत्री महोदय आणि जिल्हा मला परत करा ना बोला। सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। कामगार दिनाच्या देखील शुभेच्छा देतो। आत्ताच रत्नागिरी जिल्ह्याचं झेंडावंदन साजरं करून जनगणनेच्या स्टॉलवर आम्ही इथं आलेलो आहोत। मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्व रत्नागिरीकरांना एक आवाहन करायचं आहे की जे स्वगणना 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत पूर्ण देशामध्ये होते, त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी देखील सामील झालं पाहिजे। केंद्र सरकारनं विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 2011 नंतर ही आता पहिल्यांदा जनगणना होते आणि त्याच्यामध्ये एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून आपण सगळ्यांनी सामील व्हावं ही पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो।